आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते किशोर जोरगेवारजी. सर, तुमच्या मतदारसंघामध्ये सुधीर भाऊकडून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केलेला आहे. उद्देश स्पष्ट आहे 2029. तुमची काय भावना आहे? एक राष्ट्रीय पक्ष म्हणून विस्ताराच्या दृष्टिकोनातून पक्षप्रवेश झालेच पाहिजे. मी सुद्धा आता 6 एप्रिल आणि वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेश आम्ही करत असतो. परंतु ते पक्षप्रवेश करत असताना ती यादी घेतली जाते, ती तपासली जाते आणि त्यानंतर आपल्या सहकार्यांशी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून शहानिशा करून ते प्रवेश आपण घेतले जातात. असे सरसकट कुणी आले कोणालाही प्रवेश दिला याच्याने काही पक्ष कधीच वाढत नाही. जे आकडे पक्षप्रवेशाचे आले 1630, जेवढी संख्या नाही तिथं तेवढ्यांचे तुम्ही पक्षप्रवेश म्हणून सांगितले. आणि त्यातल्या त्यात जे क्रिमिनल लोक आहे ज्यांना पुन्हा ते स्टेजवर दिसले, तर अशा प्रकारचा पक्षप्रवेश घेऊन केवळ कार्यक्रम होतो, पक्षाचा विस्तार पक्षाचा विचार हा पोहोचत नाही. त्यांचं पक्षप्रवेशावरून थेट टार्गेट आहे 2029 की तो मतदारसंघ तुमचा खुला झाला तर तिथनं पुन्हा एकदा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारजी लढणार असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचा पण आहे. हे बघा, लोकशाहीमध्ये निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु आता 29चं जर तुम्ही बोलत असाल तर 29च्या निवडणुकीपर्यंतचे 5 अडथळे आहेत. पहिला, डिलिमिटेशन होणार आहे का? डिलिमिटेशन होत असेल तर तो मतदारसंघ ओपन कॅटेगरीसाठी होणार आहे का? ओपन कॅटेगरीचा झाल्यानंतर त्यामध्ये आता पुन्हा 33% महिलांना आरक्षण देण्याची भूमिका आहे सरकारची, तर तो महिलांकरता आरक्षित राहील की पुरुषांकरता आरक्षित राहील? त्यानंतर पक्षनी तिकीट देणार आहे का? जर दिली नसेल तर कोणाला निवडणूक लढवता येते. आणि त्याच्यानंतर जनता निवडून देणार आहे का? ज्या पद्धतीचं तुम्ही जे सांगितलं की मी पुन्हा या ठिकाणचा लोकप्रतिनिधी राहणार आहे, ही अहंकाराची भाषा आहे. असं होत नाही. आणि म्हणून 29 आज आपल्याला काय, ज्या जनतेनं ज्या मतदारसंघातील जनतेने निवडून दिलं आहे त्यांची सेवा करणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे ते सोडायचं आणि दुसरं विषय पुढे आणायचे हे काही आता तुम्हीच त्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी जसा पर्याय डोळ्यासमोर ठेवला तसा तुमच्या डोळ्यात असेल ना की माझा समजा खुला झाला तर माझ्यासमोर काय पर्याय आहे? कारण की तुम्ही निवडणूक तर लढणार, तुम्ही सेकंड टर्म आमदार आता. ओपन जरी झाला तरी मला निवडणूक लढता येते. त्याच मतदारसंघातून तिथेच लढण्याचा निर्धार, निवडणूक लढवता येते. मला पक्ष तिकीटही देईल आणि मी त्या ठिकाणी निवडूनही येईल. त्याच्यामुळे ते 3.5 वर्षाच्या नंतरचा राजकारणाचा विचार आज आपण करणं म्हणजे आपल्याला दिलेल्या ज्या जनतेनं आपल्याला जे हे केलेलं आहे त्यांच्याशी बैमानी केल्यासारखं आहे. माणसाने सर्व करावं, बैमानी करू नये. आज आपण विचार कोणता करणार? राजकारण तर हे बदलणार असतं, हो, चालत असतं. आजचं राजकारण उद्याचं नाही, उद्याचं राजकारण परवा नाही. 3.5 वर्ष खूप मोठा कालावधी आहे. अरे मी तर 3.5 मिनिटामध्ये 3.5 तासामध्ये तिकिटा बदलताना पाहिलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टी आहे का मीच राहीन किंवा मलाच तिकीट मिळेल, पक्ष मीच लढवेल, मीच निवडून, हे मी म्हणणं म्हणजे अहंकाराची भाषा आहे. आणि म्हणून त्याचा विचार आज नाही आहे. एकच आहे की भारतीय जनता पार्टीचा विस्तार करणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार चांगल्या योजना ज्या आणत आहे त्यात लागू करणं आणि चंद्रपूरच्या जनतेची सेवा करणं हेच आत्ता माझ्यासमोरचा विषय आहे. पुढची 29मध्ये जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीनुसार वेळेनुसार निर्णय घेतले जातील आणि त्या ठिकाणी मी उमेदवार असेल. या बोलण्याचा अर्थ आहे तुमच्या की तो खुला हो की रिझर्वेशन मध्ये उमेदवार किशोर जोरगेवार? प्रश्नच येत नाही ना, प्रश्नच येत नाही. हा काही प्रश्न होऊ शकत नाही. मी 2 निवडणुका 2 वेळा माझ्या चंद्रपूरच्या जनतेने आशीर्वाद दिलेला आहे. पण सुधीर भाऊनी बोलून दाखवलं की मी चंद्रपूर काही बोलत असेल, मी उद्या म्हणेल की प्रधानमंत्री माझ्या चंद्रपूरला येतो. मी एक राष्ट्रपती होतो म्हणून एक व्यक्ती आहे. चंद्रपूरमध्येच एक जण आहे, तो वरोळ्याचा एक पागल, तो प्रधानमंत्री यावं म्हणून बोर्ड लावून फिरत आहे. आता काही पागलांनी एखादी जर कोणती गोष्ट सांगितलं तर त्याचा आपण चर्चा करणार का? ज्या वेळेचं त्यावेळेस होते ना. 29ला पुष्कळ वेळ आहे आणि आपणही बघितलेलं आहे काय काय होत असते राजकारणामध्ये, काय काय घडामोडी घडत असतात, तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे आज त्याची चिंता करणं नाही आहे. आज एवढंच आहे की पक्षाचा विस्तार करणं, देवेंद्रजींचे मोदीजींचे हात मजबूत करणं आणि चंद्रपूरच्या जनतेची सेवा करणं. खूप खूप धन्यवाद. किशोर जोरगेवारजी आपल्यासोबत होते. चंद्रपूरच्या मतदारसंघावरून जो वाद सुरू आहे, जे दावे प्रतिदावे सुरू आहे, त्यांनीही एक दावा केला की तो रिझर्वेशनमध्ये असो, आरक्षित असो किंवा खुल्या वर्गात जावो, निवडणूक किशोर जोरगेवारच लढणार, मलाच तिकीट मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.